लातूरमध्ये महाराष्ट्र राज्याचा 67वा स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते मुख्य शासकीय राष्ट्रध्वज वंदन सोहळा पार पडला। हा सोहळा लातूर शहराजवळच्या बाबळगाव इथल्या पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात पार पडला। या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, महापालिकेचे आयुक्त पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्यासह अधिजण उपस्थित होते। कार्यक्रमानंतर लातूर पोलीस दलाच्या वतीने पोलीस उपाधीक्षक अरविंद रायबोळे अहमदपूर यांच्याकडून पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मानवंदना देण्यात आली। त्यानंतर पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते पोलीस, महसूल आणि क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं आहे। या सोहळ्यास अधिकारी, कर्मचारी, नागरिकांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। वर्षीप्रमाणे 1 मे हा महाराष्ट्र दिन, कामगार दिन आपण साजरा करतो। आज महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यात आणि राज्यामध्ये सुद्धा मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आणि सर्व म्हणजे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या उपस्थितीत हा दिवस आनंदात, अभिमानात साजरा होतोय। ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिलं या महाराष्ट्रासाठी, त्यांचं स्मरण आपण या दिनाच्या निमित्तानं करत असतो। त्याचबरोबर कामगार दिन पण आज आहे। ज्या म्हणजे कामगारांनी किंवा ज्यांनी हा महाराष्ट्र घडवण्यामध्ये आपलं म्हणजे रक्त असेल, आपला घाम असेल हा गाळला, त्यांना सुद्धा या महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं सर्वजण आपण सलाम करत असतो। आणि हे महाराष्ट्र हे देशातलं एक अग्रगण्य राज्य कायम राहिलेलं आहे। मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी, हे स्थान मुंबईचं या देशामध्ये, भारतामध्ये आढळ आहे, त्याला कुणीच हे करू शकलेलं नाही। आणि देशाच्या संपूर्ण इकॉनॉमीमध्ये महाराष्ट्राचं योगदान फार मोठं आहे, ही वस्तुस्थिती आहे। आणि हेच आपल्याला पुढं आपल्या ट्रिलियन इकॉनॉमीचं आपण जे आता बोलतोय त्याच्यामध्ये आपल्याला आपलं योगदान द्यायला लागणार आहे। मी महाराष्ट्र दिनाच्या माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम मराठी बंधू भगिनींना, माझ्या सर्व लातूरवासियांना मनापासून शुभेच्छा देतो।